तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण जालना जिल्ह्यातील नावा या ठिकाणी असलेल्या श्री संत रंगनाथ महाराजांच्या मठाला भेट दिली होती आणि रंगनाथ महाराजांचा इतिहासही थोडक्यात समजून घेतला होता। तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण धार कल्याण या ठिकाणी असलेल्या रंगनाथ महाराजांचे शिष्य म्हणजे सद्गुरू सदानंद महाराजांच्या मठाला भेट देणार आहोत। या मठाची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि सदानंद महाराजांचाही इतिहास थोडक्यात समजून घेणार आहोत। तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसे की आता आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील धार कल्याण या ठिकाणी। धार कल्याण हे अंबडपासून साधारणतः 47 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे, तर जालन्यापासून साधारणतः 17 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूयात आता थेट श्री सद्गुरू सदानंद महाराजांच्या मठामध्ये। तर मित्रांनो, जसे की आता आपण श्री सद्गुरू सदानंद महाराजांच्या मठामध्ये पोहोचलेलो आहोत, तर आता आपल्याला या मठाची सविस्तर माहिती श्री एकनाथजी शिंदे सर हे देतील व त्यासोबतच आपण या मठाची पाहणीही करूया। नमस्कार। आज आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील धार कल्याण येथील श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या मठावरती। संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असणारं, यात्रेच्या निमित्तानं प्रसिद्ध असणारं हे ठिकाण। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नावा येथील संत श्री सद्गुरू रंगनाथ महाराज यांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती आणि रंगनाथ महाराजांचे जे काही शिष्य आहे त्या शिष्य परंपरेतील सद्गुरू श्री सदानंद महाराज हे एक महत्वाचे शिष्य म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। जवळपास या मंदिराला या ठिकाणी 119 वर्षापासूनच परंपरा किंवा 119 वर्षापासूनच हे मंदिर या ठिकाणी स्थित आहे। सदानंद महाराजांविषयीची ज्यावेळेला आपण त्यांचा जीवन कार्य, त्यांचा जीवनपट घेण्याचा प्रयत्न करतो, विचार करतो, त्यावेळेला लक्षात येतं की सदानंद महाराजांचा जन्म हा येथून 3 किलोमीटर अंतरावर असणारं जे नावा नावाचं गाव आहे, या नावा नावाच्या गावी सद्गुरू श्री सदानंद महाराजांचा जन्म झालेला आहे। संत तुकोबाराय एका ठिकाणी म्हणाले होते की धन्य तो देश, धन्य ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती। आणि त्यानुसार सदानंद महाराज नावा या ठिकाणी तेथील माळी कुळामध्ये नबाजी त्यांच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव सखुबाई, नबाजी आणि सखुबाई या दाम्पत्याच्या पोटी सदानंद महाराजांचा जन्म झाला। जन्म झाला त्यावेळेस त्यांचं जे जन्म नाव होतं हे नाव त्यांचं नागुजी, आईने नागुजी नाव ठेवलेलं होतं। बालपणामध्ये सदानंद महाराजांचे वडील वारले आणि आईला वैधव्य प्राप्त झालं। त्या काळामध्ये एक त्या बाळाला लहानचं मोठं करण्याचं काम आई करू लागली आणि या बाळाच्या अंगामध्ये खंडोबाचा संचार सुरू झाला। याच परिस्थितीने, याच काळामध्ये जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, रंगनाथ महाराजांनी गुरुदीक्षा घेतली आणि गुरुदीक्षा घेऊन ते इकडे सुरकीला आले। सुरकीला आल्याच्या नंतर ते तिथून तसेच वरुडच्या माजी म्हस्के यांच्या शेतामध्ये यायचे। त्यांच्या शेतामध्ये येत असतानाच सदानंद महाराजांची आई म्हणजे नागोजीची आई ही त्या बाळाला घेऊन रंगनाथ महाराजांकडे गेली की महाराज, माझ्या मुलाच्या अंगामध्ये संचार आहे, काय बघा हा काय करतो, असं का वागतोय म्हणून। रंगनाथ महाराजांनी त्या बाळाला बघितलं वगैरे आणि सांगितलं की बाई, हा मुलगा तुला त्रास देतोय का, हा याच्यानंतर त्रास देणार नाही। आणि सदानंद त्या नागोजीला सांगितलं की आईला त्रास द्यायचा नाही। आणि त्यानंतर नागोजीची आई ती नागोजीला घेऊन रंगनाथ महाराजांकडे नेहमी जायची। एक दिवस असंच सदानंद रंगनाथ महाराज वरुड मुक्कामी असताना नाव्याला गेले। नाव्या या गावामध्ये एक देवीचं मंदिर आहे, बाजूला जे गोडा आहे आणि त्या देवीच्या मंदिरावरती रंगनाथ महाराज बसलेले असतानाच त्यांनी बघितलं अनेक भक्तगण आलेले होते रंगनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांनी पाहिलं त्या मंदिरामध्ये हा नागोजी बसलेला आहे। त्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की याच्या अंगामध्ये खंडोबाचा संचार आहे आणि त्यांनी त्याला वाघोबा इकडे या असं म्हणून आवाज दिला। नागोजी आले, महाराजांच्या समोर गेले, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर नागोजी सदानंद रंगनाथ महाराजांनी त्या नागोजीला दीक्षा दिली, संन्यास दीक्षा दिली आणि त्या ठिकाणी सदानंद महाराज की जय असा जयघोष केला आणि त्या नागोजीचं संन्यास दीक्षा दिल्यानंतरचं जे नाव आहे ते नाव सदानंद असं केलं आणि तेव्हापासून रंगनाथ महाराजांचा शिष्य म्हणून हा नागोजी म्हणजे सदानंद महाराज हे त्या ठिकाणी
उदयाला आले. बालवय होतं. त्या बालवयामध्ये रंगनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, इथं एक तपश्चर्या करा, देवाचं नावाचं गुरुचं नाम घ्यायचंय, गुरुनामाचा जप करावा असं त्यांनी सांगितलं. आता तसं जर पाहिलं तर सदानंद महाराज शाळेत गेलेले नव्हते. ते लहान असताना गुरु वगैरे सांभाळायचे. मग शाळेत गेलेले नाहीये, शिक्षण नाहीये. मग यांनी काय केलं, जिथं ते गुरुदीक्षा मिळालेली होती त्याच देवीच्या मंदिराच्या समोर एक औदुंबराचं झाड होतं. त्या झाडाखाली त्यांनी स्वतःचा अनुष्ठान आरंभ केलं आणि जप करायला सुरुवात केली. आता तो जप करत असताना माळ नाहीये जवळ. मग त्यांनी काय केलं, एक शेर आंबाडीची चोपटे आणले. आंबाडी, त्या आंबाडीच्या नंतर दोऱ्या वळल्या, त्या दोरीला गाठी बांधल्या आणि ते आपलं नामजप सुरू केला. 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळेला रंगनाथ महाराज तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं नागोजीचं तेच पूर्णपणे बदललेलं होतं. सदानंद महाराजांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या वर्तनामध्ये तिचे काही तपश्चर्या आहे आणि गुरुमंत्राची जी काही प्रभाव आहे त्या प्रभावाने ते पूर्णपणे बदलून गेलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की सदानंदा, तुम्ही आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुरुनं जे काही सांगितलेलं आहे ते गुरुचं काम करायला तुम्ही सुरुवात करणार आहात. आणि तेव्हापासून रंगनाथ महाराज सदानंद महाराजांना देवा म्हणून आवाज देऊ लागले, हाक मारू लागले. म्हणजे नंतर ते सदानंद महाराजांना सदानंद असं कधीच म्हणाले नाही, ते देवा म्हणायचे रंगनाथ महाराज. आणि असाच काळ बदलत असतानाच हा जो परिसर आहे नावापासून ते इकडे गोदावरी पर्यंत हा जो परिसर आहे, हा परिसर रंगनाथ महाराजांनी सदानंद महाराजांची आध्यात्मिक जहागिरी म्हणून त्यांना दिलेला होता की तुम्ही इकडचे जी काही मंडळी आहे या मंडळीला सन्मार्गाला लावण्याचं तुम्ही काम करावं या उद्देशानं. आणि तो उद्देश घेऊन सदानंद महाराज जे काही आपलं काम आहे हे काम करत होते. मग ते काम करत असताना काय करायचंय, मग ते काम करत असताना गुरुंनी सांगितलेलं जे कार्य होतं त्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जायचं, तिथे एखाद्या देवतेची प्राण प्रतिष्ठा करायची, त्या निमित्तानं समाजाला एकत्र आणायचं, तिथे भंडारे वगैरे सुरू करायचे आणि समाज एकत्र आल्यानंतर त्याला काही सत वर्तनाच्या गोष्टी सांगून त्या समाजाला चांगल्या प्रवाहामध्ये, सांप्रदायिक प्रवाहामध्ये, अध्यात्मामध्ये त्याला घेऊन यायचं हे काम सदानंद महाराज करत होते. असं त्यांनी एक दिवस काय केलं, इथून जवळ असणारं टाकरवन, त्या टाकरवन नावाच्या गावामध्ये गेले. टाकरवन गावी गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी त्यांनी दत्त मूर्तीची स्थापना करण्याचं नियोजन केलं. आणि तिथले जे काही गाव प्रमुख होते आबासाहेब लंके कुलकर्णी, त्यांना त्यांच्याकडे जबाबदारी दिली की तुम्ही आपल्याला तिथं दत्तात्रयाची मूर्ती स्थापन करायची, तुम्ही त्याचं नियोजन करा. त्यांनी त्यानुसार सगळं गावकऱ्यांना सांगितलं, दत्तात्रयाच्या मूर्तीची नियोजन वगैरे केलं प्राणप्रतिष्ठेचं. इथून त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं गुरुवर्य रंगनाथ महाराज गेले, आनंदीमाई गेल्या. आनंदीमाई रंगनाथ महाराज सगळे गेल्याच्या नंतर खूप मोठा जल्लोष, वाद्य गजर वगैरे होतो आहे. आणि त्या ठिकाणी रंगनाथ महाराजांनी वगैरे बघितलं, जवळपास 2,000 ते 3,000 लोक आलेली होती. आणि आता पंक्ती बसणार आहेत, दत्तात्रयाची मूर्ती स्थापन झालेली आहे, त्या निमित्तानं महाप्रसाद आहे, 2,000 ते 3,000 लोकांच्या पंक्ती बसतायत, वाऱ्याला पात्र वगैरे टाकलेले. अशाच परिस्थितीमध्ये तिथले जे प्रमुख होते आबासाहेब लंके यांचा बापू नावाचा 13-14 वर्षाचा जो काही मुलगा होता तो आजारी होता. आणि असं सांगतात सदानंद महाराजांच्या चरित्रामध्ये की तो मुलगा त्याच वेळेला वारला. आता तो वारल्याच्या नंतर त्याच्या आईच्या वगैरे लक्षात आल्याच्या नंतर सगळे दुःखावेग करू लागले. परंतु गावामध्ये एवढा मोठा उत्सव आहे, दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि अशाच काळात कुटुंबामध्ये हा दुःखाचा प्रसंग निर्माण झालेला आहे, काय करायचंय. मग हा जर प्रसंग गावापर्यंत गेला तर जे काही वातावरण आहे हे वातावरण त्या निमित्तानं पूर्णपणे आनंद जे आहे त्या आनंदावर विरजण पडेल. म्हणून त्यांनी आबासाहेब लंकेंनी काय केलं, या गोष्टीला तसंच घरातून ही गोष्ट बाहेर येऊ दिली नाही आणि ते बाहेर समाजामध्ये आले. तिथं पंक्तीला वगैरे ते फिरू लागले, पण मनामध्ये ती एक रुखरुख होती दुःखाची. ज्यावेळेला ही गोष्ट आनंदीमाईच्या कानावर गेली, सदानंद महाराजांच्या कानावर गेली आणि सदानंद महाराज आनंदीमाई या रंगनाथ महाराजांकडे आले आणि त्यांना म्हणाले की महाराज अशी अशी घटना घडलेली आहे आणि आबांचा मुलगा बापू या ठिकाणी वारलेला आहे. मग आनंदीमाई रंगनाथ महाराजांनी सांगितल्यानंतर रंगनाथ महाराजांनी सांगितलं की माई एक काम करा, देवाला सांगा की जा आणि त्या मुलाला उठवा. माई देवाला म्हणाल्या की देवा जा आणि त्या मुलाला घेऊन ये. देव म्हणाले माईला की माई मी नाही जात, तू जा, कारण तू 12 वर्षापासून गुरुच्या सानिध्यात आहे, तुझा तो अधिकार आहे, तू त्या मुलाला उठवू शकतेस. माई म्हणतात अरे जा ना देवा. मग रंगनाथ महाराज म्हणाले की देवा जा आणि त्या मुलाला उठून त्याला पंक्तीला आणा. देव गेले त्या वाड्यामध्ये, देव म्हणजे सदानंद महाराज त्या वाड्यामध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर
त्या माऊलीच्या मांडीवरती ते बाळ होतं. ते बाळात गेल्याच्या नंतर त्या बाळाला हाताला धरलं आणि म्हणाले, बापा उठ ना, अरे पंक्ती बसल्यात, पंक्तीला आपल्याला तूप वाढायचंय आणि पंक्तीचं तूप वाढण्याचं काम कोण करणार आहे, उठ असं म्हणताच त्यांनी तो मय झालेलं जे काही बाळ आहे बापू नावाचं, त्या बाळाला उठवलं, हाताला धरलं आणि पंक्तीमध्ये आणलं आणि देव रंगनाथ महाराजांकडे गेले. रंगनाथ महाराजांनी विचारलं, देवा बापू कुठे आहे? त्यांनी सांगितलं, महाराज बापू पंक्तीमध्ये तूप वाढतो आहे. म्हणजे अशी एक आगळी वेगळी लीला देवांनी टाकरवन गावी केलेली होती. आता आपण जे या ठिकाणी जी धुनी वगैरे बघितलेली होती, ही धुनी म्हणजेच सदानंद महाराज, रंगनाथ महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर इथं गुरूंची बैठक असायची. ही जे आसन आहे हे गुरूंचं आसन आहे. या ठिकाणी ते बसलेले असायचे, म्हणजे यांच्या पदस्पर्शानं पावन असलेले हे जे ठिकाण आहे. असाच घटनाप्रसंग अजून एक सांगायचा म्हणजे तिथंच बाजूला गाव्हाण नावाचं गाव आहे. त्या गाव्हाण नावाच्या गावामध्ये सदानंद महाराजांनी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. गुरुच्या पादुका सुद्धा त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. तिथं रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि एक दिवस उत्सव चालू असताना अलीकडच्या नदीच्या काठी सदानंद महाराजांची झोपडी होती आणि उत्सव चालू होता. रात्री पालखी निघालेली होती रामाची, पण त्या पालखी समोर जे काही त्याला त्या काळामध्ये टेंबे असायचे, ते टेंबे दोनच होते, अंधार होता. मग महाराजांनी सोबत असणारी जी मंडळी झोपडीमध्ये त्यांना विचारलं की अरे पालखी समोर अंधार दिसतोय, त्याचं कारण काय? तर त्यांना असं ऐकायला मिळालं की पालखी समोर अंधार आहे कारण ते काही तेल आहे, ते तेल संपलेलं आहे. तेल संपलेलं म्हटल्याच्या नंतर महाराजांना राग आला. त्यांनी सांगितलं, जा त्या आबाला बोलून आणा. निरोप गेला. ज्यांच्याकडे ते प्रमुख पद होतं त्यांच्याकडे ते आबाला बोलावण्यात आलं. आबा आले महाराजांसमोर आदरानं उभे राहिले. विचारलं, सांगा महाराज काय? अरे त्या पालखी समोर अंधार का आहे? त्यांनी सांगितलं, महाराज तेल संपलंय. तेल संपले वेळेत का? अरे हे काय? त्यांनी नदीकडे बोट केलं आणि सांगितलं, अरे तेल वाहतंय आणि तुम्ही म्हणता तेल संपले. त्यांनी खडसावलं आबांना. आबाला खडसावल्यामुळं आबाला राग आला. आबानं रागानं त्या नदी पात्रातली एक पाण्याची ती घागर भरली आणि ती घागर घेऊन ते पालखीकडे निघाले. रस्त्याने जाता जाता म्हणाले, जर असेल सत्वाचा देव तर पेटतील टेंबे, कारण त्यांच्या मनात थोडासा राग आला होता. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी त्या टेंब्यावरती ते घागरीतलं पाणी ओतल्याबरोबर सगळी टेंबे पेटायला सुरुवात झाली. ढळून सगळे टेंबे पेटले. ते पाहिल्याच्या नंतर आबांना पश्चाताप झाला आणि त्यांनी मनामन विचार केला की अरे मी हे काय केलं? मी माझ्या गुरूंच त्या ठिकाणी परीक्षा पाहिली, हे वाईट झालं माझ्याकडून. आबाला पश्चाताप झाला. आबा पुन्हा पळत गेले. रंगनाथ सदानंद महाराजांचे पाय धरले. सांगितलं, देवा मी चुकलो, मला माफ करा महाराज, आणि माझ्याकडून हे व्हायला नको होतं पण माझ्याकडून ते घडून गेलं. महाराजांनी सांगितलं, आबा ज्या वेळेला देवाचं काम करायचं असतं त्यावेळेला देवाचं काम करताना उदार अंतकरणानं ते केलं पाहिजे, मन मोठं केलं पाहिजे. संसारातलं मन माणसाचं हे कोटं असतं. कारण हा उपदेश आहे रंगनाथ सदानंद महाराजांनी त्यावेळेला या प्रसंगातून केलेला की देवाच्या कामासाठी मन मोठं करावं. संसारात माणसाचं मन हे कोटं असतं आणि देवाचं जे मन आहे हे देवाचं मन आभाळापेक्षाही मोठं असतं. आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्याही ईश्वराचं काम करायचं असेल तर ते काम करताना तुम्ही देवाचं मन, जे काही आपलं मन आहे हे मन मोठं केलं पाहिजे, असा उपदेश त्या ठिकाणी सदानंद महाराजांनी केलेला होता. आता आपण या महाराजांच्या मठावर आल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे आपल्याला औदुंबराचं झाड दिसतं, हे औदुंबराचं झाड म्हणजे सदानंद महाराज हयात होते तेव्हापासूनच हे औदुंबराचं झाड आहे. आणि औदुंबराच्या झाडाखाली जर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला पादुका दिसतात. या पादुकांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जवळपास 125 वर्षापासूनच्या पादुका या ठिकाणी ह्या विराजमान आहेत. या पादुका इथं कशा आल्या, याच्या मागचा इतिहास काय आहे? तर ज्यावेळेला सदानंद महाराज, रंगनाथ महाराज काम करत होते समाजामध्ये, त्यावेळेला इथले धारकाल्यांचे महाराजांचे जे भक्त होते, गणपत बापू उगले, श्रीपतराव उगले आणि चिमाजी पाटील उगले, हे धारकाल्यांचे भक्तगण महाराजांचे शिष्य होते. यात गणपत बापू उगले ज्या वेळेला महाराजांना म्हणाले, रंगनाथ महाराजांना, की महाराज आपणही आमच्या धारकाल्यांना यावं, तेच रंगनाथ महाराजांनी सांगितलं आम्हाला जागा द्यावी लागेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही, आमच्या डोक्यात आहे की तिथं शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची. गणपत बापूंनी सांगितलं, हो बापू मी देतो जागा, सांगा कुठे द्यायची. महाराजांनी सांगितलं, वनारसी नदी जी आहे त्या वनारसी नदीच्या बाजूला तिच्या तीरावर आम्हाला जागा पाहिजे,
कारण इथे पाठीमागे जर गेलात तर इथं वनारसी नदी आहे, तिच्या पलीकडून या नदीच्या पलीकडे काशी नावाची नदी आहे. या दोन्ही नदीचा संगम इथे बाजूच्या ठिकाणावर होतो आणि रंगनाथ महाराजांनी नेमकं हे ठिकाण निवडलं आणि त्या ठिकाणी गणपत बापूंनी जागा देण्याचं कबूल केलं आणि महाराजांनी सांगितलं, बापू तुम्ही पुढे जा आणि महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेची व्यवस्था करा. गणपत बापू पुढे आले. रंगनाथ महाराज देऊळगाव राजा मार्गे वरुडला आले. वरुडला आल्यानंतर सोबत आनंदीबाई आहेत, रंगनाथ महाराज आहेत, सदानंद महाराज आहे, बाळाभाऊ महाराज आहेत. हे सोबत आलेच नंतर तिथं थांबले. तिथं थांबलेल्या एका मोठ्या दगडाच्या शिळेवर रंगनाथ महाराज बसलेले होते आणि बाजूला एक दगडाची शिळा पडलेली होती. एक बाजूला आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडावर हा तास पक्षी बसलेला होता. तो तास पक्षी उडाला. त्यानं रंगनाथ महाराजांना 5 प्रदक्षिणा घातल्या. 5 प्रदक्षिणा घालून तो पुन्हा आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. तिथं बाजूला पडलेली जी शिळा होती ती शिळा आपोआप दुभंगली. ती शिळा आपोआप दुभंगल्याच्या नंतर तिच्यातून एक तेजस्वी अशी ज्योत निर्माण झाली कुंडलिनीची. ती कुंडलिनी त्यातून बाहेर आली. सोबतच एक पंचमुखी महादेवाचं शिवलिंग त्या शिळेतून उत्पन्न झालं आणि सोबत एक पादुका त्या ठिकाणी निर्माण झाल्या त्या शिळेतून. हे सदानंद महाराजांनी बघितलं आणि सदानंद महाराज गुरुजींकडे गेले, रंगनाथ महाराजांकडे गेले आणि सांगितलं, महाराज बघा हे यातून काय, या शिळा दुभंगली या शिळेतून हे काय निर्माण झाले. रंगनाथ महाराज गेले, बघितलं आणि त्यांनी सांगितलं, अरे या ज्या पादुका आहेत या आनंदी स्वामी महाराजांच्या पादुका आहेत आणि ही कुंडलिनी आहेत आणि हा जो पंचमुखी शिवलिंग आहे, आता आपण निघालोच आहोत, हेच आपल्याला सोबत घ्यायचं शिवलिंग, हे पादुका आणि धारकल्याला जायचं आणि तिथून ज्या काही पादुका आहे, शिवलिंग आहे ते घेऊन सदानंद महाराज रंगनाथ महाराजांच्या सोबत या ठिकाणी आले. इथे गणपत बापूंनी जो वटा आहे तो वटा या ठिकाणी निर्माण करून ठेवलेला होता आणि इथं आल्याच्या नंतर रंगनाथ महाराजांच्या उपस्थितीमध्ये आनंदीमाई आणि सदानंद महाराज यांच्या हस्ते रंगनाथ महाराजांनी पंचमुखी महादेवाची प्राणप्रतिष्ठा केली. आता आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये जाऊ, सदानंद महाराजांच्या समाधी मंदिराजवळ जाऊ, समाधी मंदिराच्या डाव्या हाताला आपल्याला एक पंचमुखी महादेव दिसतोय. तो पंचमुखी महादेव स्वतः सदानंद महाराज आणि आनंदीमाई यांच्या हस्ते रंगनाथ महाराजांनी त्या ठिकाणी तो स्थापन केलेला आहे, त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते इथं या औदुंबराच्या झाडाखाली आनंदी स्वामीच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका या ठिकाणी त्यांनी बसवलेल्या आहेत. जालन्याचे आनंदी स्वामी, कारण रंगनाथ महाराजांच्या कुळामध्ये आनंदी स्वामीची उपासना होती. आणि त्या आधारे किंवा तो संदर्भ घेत त्यांनी त्या पादुका ज्या आहेत त्या पादुका या ठिकाणी बसवलेल्या आहे. इथे ही जी नदी आहे वनारसी, काशी आणि समोर बाजूला कल्याणी नावाची नदी जाते आणि ही कल्याणी वनारसी काशीचा इथे बाजूला संगम आहे. पलीकडे गेलात तर वनारसी आणि कल्याणीचा संगम होतो. इथे ज्यावेळेला या महादेवाची आणि या पादुकेची प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळेला रंगनाथ महाराज म्हणाले, स्वतः रंगनाथ महाराजांनी या धारकल्याण क्षेत्रीचं जे महात्म्य आहे ते महात्म्य वर्णन केलं आणि त्यांनी सांगितलं की इथे पाठीमागे काशी आहे, वनारसी आहे, म्हणजे यांचा जो काही सुप्त पवित्र असं जल आहे हे या दोन्ही नद्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. शिवाय इथे गिरिजा नदी जी आहे त्या गिरिजेचा गुप्त पद्धतीनं एक प्रवाह या ठिकाणी वाहत आलेला आहे. या सगळ्यांचा इथं संगम आहे. शिवाय बाजूला जर तुम्ही गेला तर तिथे रंगनाथ महाराजांनी एक शिवलिंग पुन्हा स्थापन केलेलं आहे, त्याला ते संगमेश्वर महादेव म्हणतात. पण ते म्हणतात की इथे संगमेश्वर महादेव आहे, म्हणजे संगमेश्वर महादेव इथेच आहे, याच ठिकाणावर आहे. काशी, वनारसी आणि गिरजेचं सुद्धा या ठिकाणी संगम आहे, म्हणजेच अत्यंत पवित्र असं असणारं हे ठिकाण आहे. म्हणून स्वतः रंगनाथ महाराजांनी त्यांच्या मुखातून सांगितलं की धारकल्याण क्षेत्र हे सगळ्या क्षेत्रांचं माहेर घर आहे. शिवाय काशी, वनारसीला गेल्याच्या नंतर वेणीदान केल्यानंतरचं जे पुण्य तुम्हाला लाभतं ते वेणीदानाचं जे महात्म्य आहे हे वेणीदानाचं महात्म्य या ठिकाणची रंगनाथ महाराजांनी नमूद केलेलं आहे. मग ही सगळी प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर गणपत बापू उगले, श्रीपतराव उगले आणि चिमाजी पाटील उगले रंगनाथ महाराजांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज आमची एक विनंती आहे. रंगनाथ महाराजांनी विचारलं, सांगा काय विनंती आहे. पण महाराज आम्हाला इथे कुठली तरी जबाबदारी द्या, इथलं कुठलं तरी सेवेचं कार्य आम्हाला द्या. त्यावेळेस रंगनाथ महाराजांनी सांगितलं की या सगळ्या तिन्ही गावकऱ्यांच्या वतीने जे उगली मंडळी आलेली त्यांना की तुम्ही या ठिकाणी ही जी देवता आहे या देवतेचं
सेवा तुम्ही या ठिकाणी करायची आहे. आणि या ठिकाणी देव आहेत म्हणजे सदानंद महाराज आहेत. या ठिकाणी देव आहे, देवांच्या सोबत राहायचं. देवाला जेव्हा जेव्हा जे जे हवं आहे ते या ठिकाणी तुम्ही द्या. तुमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आयुष्यभराचं कल्याण होत राहील. आणि असं सांगून रंगनाथ महाराज त्यांची जे काही पुढचं कार्य आहे त्या पुढच्या कार्याला निघून गेलेले. म्हणजे अत्यंत पवित्र असं असणारं हे ठिकाण आहे, हे स्थान आहे. रंगनाथ महाराजांच्या, सदानंद महाराजांच्या, आनंदीमाईच्या, बाळाभाऊ महाराजांच्या आणि त्यांच्या अनेक शिष्यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली ही माती आहे. इथली माती आपण उचलावी आणि अंगा खांद्यावर लावावं आणि स्वतःला पावन करून घ्यावं, इतकी अशी असणारी ही पवित्र माती आहे. सदानंद महाराजांचे मोजके शिष्य होते. यांच्यामध्ये संन्यास दीक्षा दिलेले एक झेंडानंद नावाचे एक शिष्य होते. त्या झेंडानंद महाराजांची जी समाधी आहे ती सदानंद महाराजांच्या समाधी मंदिराच्या समोर जी समाधी आहे ती समाधी झेंडानंद महाराजांची आहे. इथं समोर ही समोरची समाधी. आता ज्यावेळेला तुम्हाला मी एक म्हणालो होतो की सदानंद महाराजांना शिक्षण नव्हतं, त्यांनी शालेय शिक्षण घेतलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेला ते तप करत होते, तप करत असताना त्यांनी आंबाडीच्या दोऱ्या वळल्या, त्याला गाठ बांधली, त्याची माळेसारखा उपयोग केला आणि ते जप करत राहायचे. असा जप त्यांनी कुठे कुठे केला? रंगनाथ सदानंद महाराजांनी असा जप अनेक ठिकाणी केला. मी सुरुवातीचा उल्लेख केला तो नाह्याच्या मंदिरासमोरचा. पण त्याच्यानंतर सदानंद महाराजांनी हा जप सिंदखेडच्या एका घडीमध्ये तिथे केलेला आहे, कारण त्यांना एकांत ठिकाण आवडायचं. शिवाय इथून तुम्ही ज्यावेळेला पिरकल्याण, जुनं गाव आहे पिरकल्याण, त्या ठिकाणी जर गेलात तिथं तर तिथं दोन्ही नद्यांच्या संगमावर पुरातन असं कल्याणेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे, छोटस बेट आहे. त्या बेटावर सुद्धा सदानंद महाराजांनी नाम जप जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान केलेलं आहे. शिवाय गोदावरीच्या काठी रुई भादली नावाचं गाव आहे. त्या रुई भादली नावाचं जे गाव आहे त्या गावी सदानंद महाराजांनी तिथं दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि गुरु रंगनाथ महाराजांच्या पादुकाची सुद्धा स्थापना रुई भादलीला त्या ठिकाणी केलेली आहे. तर रंगनाथ महाराजांच्या वेळेला सदानंद महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही नियमित पंढरपूरची वारी करायची, पैठणची वारी करायची. मग पैठणची वारी करून येत असताना सदानंद महाराज त्या ठिकाणी रुई भादलीला थांबायचे आणि रुई भादलीच्या तिथे त्या ठिकाणी ते तपश्चर्या करायची. ती तपश्चर्या किती कठोर असायची ते जर सांगितलं तर आपल्या लक्षात येईल. सकाळी 3 वाजेला उठायचे. 3 वाजेला सदानंद महाराजांची नाम जपाची जे काही जप आहे तो सुरू व्हायचा ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि हा जप किती झाला याच्यासाठी तागाच्या दोऱ्या आणायच्या, त्या दोऱ्या वळलेल्या असायच्या, त्या दोऱ्याला गाठी बांधलेल्या असायच्या आणि ती माळीसारखा त्याचा वापर करून सदानंद महाराजांनी गुरुनामाचा जप त्या ठिकाणी केलेला आहे. आता तिथल्याच संदर्भामध्ये वेगवेगळे चमत्कार सदानंद महाराजांचे आहे. कारण सगळे जर चमत्कार घेत गेलो तर आपला जी माहिती ती खूप दीर्घ होऊ शकते. एक महत्वाचा मुद्दा मला या निमित्तानं कथन करायचा आहे की ज्या वेळेला सदानंद महाराज इथं मानेगाव, त्याच्यानंतर बाजूला हिवर्डी, पिंपळगाव नावाचं गाव आहे, हस्ते पिंपळगाव वगैरे, तिथं एक दिवस आनंदीमय रंगनाथ महाराज सदानंद महाराजांना म्हणाले की देवा एक काम करा ना, माईला घेऊन तुमच्या जहागिरीत जा बरं, तुमच्या राज्यात दत्ताच्या भिक्षेसाठी. सदानंद महाराज म्हणाले, महाराज गुरुजी भिक्षेला जायचं म्हणजे उपाशी तापाशी राहावं लागतं, पायी फिरावं लागतं, माईची मिजाज खूप मोठी आहे. आता गुरु बहीण भाऊ होते ते एकमेकाचे, माई मोठे होत्या सदानंद महाराजांपेक्षा, पण ते तसं त्यांना म्हणाले की माईचा मिजाज खूप मोठा आहे, माईला जहागीरदारी सारखं राहावं लागतं आणि माईला छुनछन पैसा पाहिजे. माझ्या राज्यात जर गेले तर माझ्या राज्यातले लोक गरीब आहेत, ते काय जाणार बिचारे. ते सदानंद रंगनाथ महाराज म्हणाले, नाही देवा, माईला पैसा नकोय, माईला फक्त ज्वारीच पाहिजे आणि आम्हाला गांजा पाहिजे. सदानंद महाराज म्हणाले ठीक आहे चला. मग देवासोबत म्हणजे सदानंद महाराज, आनंदीमाई, रंगनाथ महाराज, धारकाल्यांचे गणपतराव पाटील उगले, काही याचे हिवर्डीचे काळू पाटील, अशी मंडळी सोबत घेतली, गाड्या झुपल्या आणि रंगनाथ महाराज सदानंद महाराजांच्या सोबत, माई सोबत सगळे गाडी बैलामध्ये बसून टाकरवनला गेले. टाकरवनला गेल्याच्या नंतर दुपारची वेळ झाली. गावामध्ये फारसं कुणी नाहीये, बाया आणि लहान लेकरं होते. गावातलं महत्वाचं एखादं मनुष्य, एक व्यक्ती, मोठा व्यक्ती असा कोणी नाही गावात. सदानंद महाराजांना प्रश्न पडला कुठे गेले सगळे, तर बाजूला पिंपळगाव नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये बाजार भरायचा, आठवडी बाजार. माझ्या माहितीनुसार त्या गावाला आता हस्ते पिंपळगाव असं म्हणतोय आपण. तर तिथे आठवडी बाजार भरायचा. सगळी गावकरी एका सणाच्या बाजाराच्या निमित्ताने त्या गावाला गेलेले होते.
सदानंद महाराजांनी महिला यांना देवाचं जे गावातलं मंदिर होतं मारुतीचं मंदिर तिथं थांबवलं, गाड्या सोडल्या, माई रंगनाथ महाराज आणि सोबतची मंडळी मंदिरात बसवली, स्वतः दारात येऊन बसले, हातात काठी घेतली मंदिराच्या दारात येऊन आणि काठी अशी आदळ तिथं थांबले एका वेगळ्या आविर्भावामध्ये. कुणी आला की रंगनाथ सदानंद महाराज दगड घ्यायचे, त्याच्यावर दगड फिरकवायचे, काठी हातात घेऊन धावायचे, कुणीच यायला तयार नाही जवळ. रंगनाथ महाराज म्हणतात, अरे देवा मला भूक लागली. सदानंद मला भूक लागली, अरे इथे भाकर कोणा नारायण आणून दिली, भूक लागली काही माहित नाही. आनंदीमाई म्हणतात, अरे बाबा मला उठू दे ना, मला जाऊ दे, मला पाणी नाहीये, तहान लागलीये, तुझ्या का बापानं पाणी आणलंय का, असं म्हणून सदानंद महाराज माईवर चिडू लागले, चिडचिड करू लागले. बस तिथे बस, उठायचं नाही, अजिबात हालायचं नाही. अक्षरशः एखाद्या कायद्यासारखं त्यांनी यांना धाकात ठेवून तिथे मंदिरामध्ये थांबवलं. बाजूला बैल आहेत, गाडी आहे सोडलेली आहेत, त्यांना चारा पाणी टाकू देना, सगळं वातावरण असं स्थिर करून ठेवलेलं आहे. सगळी घाबरू लागली, कारण सदानंद महाराज चिडलेले, कोणीच पुढे जायला तयार नाही. आणि ही वार्ता पिंपळगावपर्यंत पोहोचली की गावामध्ये अशी घटना घडली, महाराज आलेले आहेत आणि महाराज चिडलेले आहेत. सगळ्या टाकरांच्या त्या गावकऱ्यांची धांदल उडाली. धांदल उडाल्याच्या नंतर ते जे काही बाजार वगैरे ते जागेवर सोडला त्यांनी आणि तसेच पळत निघाले. ते पळत निघाल्याच्या नंतर तिथे गेले, पाहतात महाराज कोणाला जवळ येऊ देना, महाराज जवळ येऊ देना, नुसते दगड वगैरे भिरकवायचे. मग त्यांनी विचारलं की महाराज आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला माफ करा, आम्ही जायला नको होतो. तुमचा बाप इथे आला, बापाला भूक लागली, तहान लागली, त्या बापाला भाकर कोण देणार आहे, त्या बापाला पाणी कोण देणार आहे. गावात एक पण नाही, कारण इतर वेळेला सदानंद महाराज ज्या वेळेला त्या गावी जायचे, या गावांमध्ये अनेक भक्तगण यायचा, पण या दिवशी तर भिक्षेसाठी गेलेले होते. असं म्हटल्याबरोबर गावातून प्रत्येकाने दुडीमध्ये भाकऱ्या, भाजी, दुधाच्या चरव्या सगळं तिथपर्यंत मंदिरामध्ये आलं. जेवढी उपस्थित मंडळी होती सगळ्यांनी पोटभर जेवण वगैरे केले. आणि महाराजांनी नंतर सदानंद महाराजांनी सांगितलं आम्ही का आलोय, आणि त्यांनी सांगितलं की दत्ताची भिक्षा आहे, दत्ताच्या भिक्षेवर महिला काम करायचंय मंदिराचं, सांगा तुम्ही कोण काय देतंय. प्रत्येकाला सांगितलं तू इतकं दे, तू धान्य इतकं दे, तू कडबा इतका दे, तू पैसा इतका दे, असं म्हणून त्यांनी भिक्षा गोळा केली. आणि अक्षरशः माईला ततस्तु असं म्हणून माई म्हणाले देवा खूप भिक्षा मिळाली असं म्हणून 4 ते 5 गावामध्ये सदानंद महाराजांनी महिला मोठी भिक्षा त्या ठिकाणी मिळवून दिलेली होती. मग असाच एक दिवस सदानंद महाराज पिंपळगाववरून उटवतला आले. उटवतला काही मंडळीशी चांगलं प्रवचन वगैरे दिलं आणि तिथून हिवऱ्याला गेले. हिवऱ्याच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं महाराजांनी पोथी लावली आणि पोथीवर निरूपण करू लागले. पोथीवर निरूपण चालू असतानाच एक दिवस त्या पोथीच्या निमित्तानं अनेक भक्तगण बसलेला असायचा गावातला, आणि जे काही पशु पक्षी आहेत ते पशु पक्षी यायचे महाराजाच्या अंगा खांद्यावर बसायचे ती पोथी ग्रंथ वगैरे निरूपण होईपर्यंत. आणि एक दिवसाची घटना घडली, काशीवरून काही ब्राह्मण मंडळी पैठणला निघालेली होती आणि ती पायी यात्रा असायची, त्यामुळे ते पायी पायी चालत चालत त्या ठिकाणी आले हिवऱ्याला. आणि तिथं महाराजांसोबत त्यांची भेट वगैरे झाली. त्यांच्या लक्षात आलं की हे सत्पुरुष आहे आणि हे इथं निरूपण करतायत ग्रंथांवरती. त्यांनी महाराजांना एक प्रश्न विचारला की महाराज जीव सर्वभूती कसा राहतो, आम्हाला एवढं निरूपण करून सांगा. सदानंद महाराज म्हणले मी काय सांगणार आहे, तुम्ही तत्व व्यक्ती मंडळी आहात, तुम्ही वेद जाणणारे आहात, तुम्ही शास्त्र जाणणारे आहात, तुम्ही पुराण जाणणारे आहात, आणि माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला काय सांगणार. त्यांनी सांगितलं नाही महाराज तुम्ही अधिकारी आहात आणि याचं उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. आता गंमत बघा, लौकिक अर्थानं सदानंद महाराज एक दिवसही शाळेत नाही गेलेला व्यक्ती, पण ते तिथं ग्रंथावर निरूपण करतायत. म्हणजे गुरुकृपेनं हे जे अक्षर ज्ञान आहे हे अक्षर ज्ञान त्या ठिकाणी सदानंद महाराजांना प्राप्त झालेलं होतं. आणि ज्यावेळी त्या ब्राह्मणांनी हट्ट केला महाराजांना की जीव सर्वभूती कसा राहतो याचं उत्तर द्यावं, त्यावेळेस महाराज म्हणाले मी काय देणार, आमची जी काही सवंगडी हे सवंगडी देतील. सवंगडी म्हणजे कोण, पशु पक्षी होते बक्षी बाजूला. त्याने बाजूलाच एक चिमणा होता, त्या चिमण्याला विचारलं की बाबा या ब्राह्मण मंडळीचा जो प्रश्न आहे याचं उत्तर तू देतोस का. आणि त्या चिमण्यानं हो म्हटलं आणि चिमण्यानं उत्तर दिलं. ते सुद्धा तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ घेऊन. अभंग होता चित्त शुद्ध जरी शत्रुमित्र होती, काळ हे न खाती सर्पतया. आणि ज्या वेळेला हे उत्तर त्या चिमण्यानं सदानंद महाराजांच्या कृपेनं त्या ठिकाणी त्या ब्राह्मण मंडळीला दिलं,
त्यावेळेला ती ब्राह्मण मंडळी सुद्धा आनंदून गेली, संतुष्ट झाली आणि त्यांनी सदानंद महाराजांना त्या ठिकाणी दंडवत घातला, नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज आम्हाला आवडलं, पटलं तुमचं. म्हणजे ज्या ठिकाणी माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविला असं आपण म्हणतो, अगदी त्याच धर्तीचं काम सदानंद महाराजांनी त्या ठिकाणी चिमण्याच्या तोंडून जे काही शास्त्राचा आधार घेत जे काही निरूपण आहे ते निरूपण त्या ठिकाणी केलेलं होतं. आपण हिवरडीला किंवा मोती गावाला व टाकरवण त्या परिसरात गेलो तर महाराजांचं खूप मोठं काम त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागतं. आज सुद्धा टाकरवण गावामध्ये सदानंद महाराजांनी स्वतः काकेमध्ये गुंतून जी झोळी घेतलेली होती ती झोळी आज सुद्धा आपल्याला तिथे टाकरवण गावामध्ये पाहायला मिळते. म्हणजे या महाराजांचं जे वैभव आहे ते वैभव खूप असं मोठं असणारं हे वैभव आहे. या ठिकाणी आपण महाराजांच्या हस्ते जे काही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केलेली होती ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठेच आपण या ठिकाणी दर्शन घेऊया. आपण आता सदानंद महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलेलो आहोत. पण समाधी मंदिरामध्ये येत असताना आपण या ठिकाणी सदानंद महाराजांच्या समाधीचा आणि त्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी शूटिंग घेतलेली नाही. त्याचं कारण असं आहे की सदानंद महाराजांना स्वतःच्या नावापेक्षा, स्वतःच्या मोठेपणापेक्षा, स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा सदानंद महाराजांना गुरुची प्रतिष्ठा, गुरुचं नाव मोठं असावं असं वाटायचं. त्यामुळे सदानंद महाराज कधीही गुरुजींच्या जवळ जाऊन बसले नाही. ते सद्गुरू रंगनाथ महाराजांपासून काही हात अंतर ठेवूनच बसायचे, गुरुवरूनच आदबीनं उभे राहायचे. त्यामुळं सदानंद महाराजांनी कधीही त्यांचा फोटो काढू दिला नाही. ज्यावेळेला सदानंद महाराज रंगनाथ महाराज हयात होते त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो, त्यावेळेला काही भक्तगणांच्या आग्रहास्तव तो प्रयत्न करूनही बघितला. सदानंद महाराज, रंगनाथ महाराज, बाळाभाऊ महाराज यांच्या सोबतीने त्यांचा फोटो काढण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोटो निघालाच नाही असं सांगितलं जातं. आणि त्यामुळं आज सुद्धा आमच्या परिसरातील भक्तांची एक श्रद्धा आहे की सदानंद महाराजांचा जो फोटो आहे तो सदानंद महाराजांचा फोटो निघत नाही. म्हणून आपण सदानंद महाराजांचे समाधी मंदिर आहे ते समाधी मंदिराची शूटिंग न घेता आपण ते महाराजांनी जे काही या ठिकाणी पंचमुखी महादेवाची प्राणप्रतिष्ठा केलेली होती त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. ज्या वेळेला सदानंद महाराज, रंगनाथ महाराज या ठिकाणी बसलेले असायचे आणि गुरु शिष्यांमध्ये दोघांमध्ये संवाद चाललेला असायचा. त्या संवादातून रंगनाथ महाराज म्हणायचे की आपण जन्मभूमीला परत जाणार नाही आणि सदानंद महाराज म्हणायचे की आपण जन्मभूमी कधीही सोडणार नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं रंगनाथ महाराजांची माहिती देताना की रंगनाथ महाराजांची जन्मभूमी ही जालना आहे. जालना ती कसबा हे ठिकाण आहे. रंगनाथ महाराजांची समाधी नावेला आहे. म्हणजे रंगनाथ महाराज तिकडे जन्मभूमीकडे गेलेच नाही, परतलेच नाही. आणि सदानंद महाराज म्हणायचे की आपण जन्मभूमी सोडणार नाही. सदानंद महाराजांची जन्मभूमी नावा आहे, नावा आणि धारकल्याण म्हणजे शिवेला शिव आहे. आणि सदानंद महाराजांचे समाधी मंदिर हे धारकल्याणच्या परिसरामध्ये आहे. म्हणजे जवळपास ती जन्मभूमी आणि कर्मभूमी ही सदानंद महाराजांची घेतलीच आहे, एकच आहे. ज्यावेळेला गुरु शिष्यांचा संवाद चालायचा त्या संवादामध्ये रंगनाथ महाराज म्हणायचे की मी मुंगीसारखी रीग लावेल, दर्शनासाठी मुंगीसारखी माणसांची रीग लावेल. आणि सदानंद महाराज गुरुजींना म्हणायचे रंगनाथ महाराजांना की तरच मी दररोज 4 आण्याची गुरुसेवा करेल, गुरुभक्ती करेल. आणि आज सुद्धा सदानंद महाराजांच्या मंदिरावरती भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये येतात. मोठी रीग या ठिकाणी या मंदिरावर असती आणि या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर भक्त मंडळ हे सदानंद रंगनाथ महाराजांच्या नावा या ठिकाणच्या विश्रांती मठावर दर्शनाला जातात. ज्या वेळेला रंगनाथ महाराज सांगायचे कारण रंगनाथ महाराजांना अंधश्रद्धा, नवस, सायास या गोष्टी मान्य नव्हत्या. पण त्यांनी आपल्या भक्तीच्या आणि जे काही गुरु शिष्यप्रेमाच्या पोटी सगळे अधिकार त्यांनी सदानंद महाराजांकडे सुपूर्द केलेले होते. आणि भक्तगणांना सांगितलेलं होतं की तुमचे जे काही नवस सायास आहे हे सगळे नवस सायास पूर्ण करण्याचे काम सदानंद म्हणजे देव करेल. आणि म्हणून आज सुद्धा जे काही नवस सायास आहे हे सगळे नवस सायास सदानंद महाराजांकडे येतात. आणि जी काही स्फटिकासारखी निर्मळ शुभ्र भक्ती आहे ती भक्ती रंगनाथ महाराजांकडे आहे. म्हणून आज सुद्धा या ठिकाणी मंदिरावर येण्याचा भक्तांचा खूप मोठा ओढा या ठिकाणी आपल्याला जाणवतो. कारण हे ठिकाण म्हणजे जागृत असं असणारं ठिकाण आहे. कारण आमच्या सगळ्या परिसरातील मंडळीची धारणा आहे की सदानंद महाराज म्हणजे आगीचं घर. या ठिकाणी येऊन कुणीही खोट्या नाट्या गोष्टी या ठिकाणी करत नाही, कोणी वाईट बोलत नाही, वाईट गोष्टी करत नाही, खोट्या गोष्टी या ठिकाणी कोणी बोलत नाही. म्हणजे आज सुद्धा तुझं काही भाव आहे, तुझी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा आमच्या परिसरातील मंडळींच्या मनामध्ये आज सुद्धा आहे.
ज्यावेळेला इथे सदानंद महाराजांनी या नदींच्या तीरावर वेगवेगळ्या शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठा केलेली होती. अशीच एक प्राणप्रतिष्ठा त्यांनी पिरकल्याण आणि धारकल्यांच्या मध्ये असणारं जे काही नदी तीर आहे वनारसी, तिच्या तीरावर केलेली होती. त्याला पीरवाडी असं म्हणतात. आणि एक दिवस सदानंद महाराज त्या ठिकाणी पीरवाडीच्या ठिकाणी बसलेले असतानाच त्यांना उदरव्याधीचा, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर ते पुढे आले. तिथे एक पुंडलिक माळे नावाचा एक त्या शेताची जबाबदारी पाहणारा एक व्यक्ती होता. त्याला सांगितलं की अरे पुंडलिका, मला इथून घेऊन विश्रांती मठावर चालतोस का गाडी बैलामध्ये? त्यांनी सांगितलं हो महाराज, हे गाडी बैल आणि हे सगळं तुमचंच आहे. नंतर त्यांनी महाराजांना एवढा त्रास होत होता, दोघा जणांनी मिळून महाराजांना त्या गाडी बैलामध्ये बसवलं. तिथून महाराज इथे आले, या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडा वेळ इथं थांबले. इथं थांबल्याच्या नंतर पुन्हा इथून गाडीमध्ये बसले आणि इथून विश्रांती मठावर महाराज गेले. विश्रांती मठावर महाराज गेल्याच्या नंतर तिथे गुरुजी रंगनाथ महाराजांच्या समाधी मंदिराची जागा नियोजित होती. ते दत्त मूर्तीच्या तिथे समोर सदानंद महाराज तिथे गेले. त्या दत्तात्रय मूर्तीची त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि महाराजांचं जे काही समाधी मंदिराची जागा आहे नियोजित, त्या जागेच्या त्या ठिकाणी डाव्या बाजूला सदानंद महाराज आले. तिथे बसले आणि गुरु नामाची ओढ, गुरु नामाचा जप त्या ठिकाणी केला आणि अंतःकरणातून त्या ठिकाणी सदानंद महाराजांनी रंगनाथ महाराजांचा धावा केला. कारण ते उदरव्याधीचा त्रास वाढलेला होता आणि त्या धावेतूनच त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं जीवन कार्य जे आहे ते आपल्याला आता विसर्जित करायचंय, ठेवायचंय या ठिकाणी देह. आणि त्या ठिकाणी गुरुच्या नामाचा जप करत करत सदानंद महाराजांनी आपलं जे काही जीवन कार्य आहे, ही लोकीची जी यात्रा आहे ती त्या ठिकाणी त्यांनी संपवली. की ज्या ठिकाणी गुरुजी, आपले गुरु रंगनाथ महाराजांच्या समाधीचं जे काही स्नान केल्यानंतरचं जे काही तीर्थजल आहे ते तीर्थजल आपल्या मस्तकी येईल, या उद्देशानं त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा देव विसर्जन केला. आज सुद्धा त्यांची तिथे एक समाधी आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं ते जेल आहे ते जेल येतं. आणि नंतर रंगनाथ महाराजांच्या आदेशावरून सगळ्या लोकांच्या, परिसरातील सगळ्या मंडळीच्या सहमतीनं रंगनाथ महाराजांना ज्यावेळेस ही बातमी कळवली, रंगनाथ महाराजांना अत्यंत दुःख झालं, आनंदी महिना दुःख झालं. महाराजांनी माईला सांगितलं, माई तुम्ही पुढे जा. मग सदानंद महाराजांना समाधी द्यायची कुठं? तर त्यांनी सांगितलं की जे काही गणपत बाबांनी चिमाजी आप्पाच्या शेतामध्ये जे आपण पंचमुखी महादेवाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे, त्या पंचमुखी महादेवाच्या उजव्या हाताला सदानंद महाराजांना त्या ठिकाणी चिर समाधी त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि माई समोर आल्यात. त्याच्यानंतर पाठीमागून आनंदवाडीच्या मठावरून, देऊळगाव राजा आनंदवाडी, त्या मठावर सदानंद रंगनाथ महाराज थांबलेले होते, आनंदमय होत्या. माई पुढे आल्या, रंगनाथ महाराज नंतर माईच्या पाठीमागून या ठिकाणी आले. आणि इथं आल्याच्या नंतर या महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला बाजूलाच सदानंद महाराजांची समाधी मंदिर जे आहे ते समाधी मंदिर त्या ठिकाणी तयार केलं. आणि तिथे महाराजांना सगळ्यांनी समाधी दिली. महाराजांना समाधी देण्यासाठी परिसरातून अनेक मंडळी दिंड्या पताका घेऊन त्या ठिकाणी आलेली होती. मोठा गजर केला. दुःख मनामध्ये होतं, पण महाराजांचे जे कार्य ते कार्य महाराजांनी थांबवलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं जे काही माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेचे जे काही संत नामदेवरायांनी अभंगातून ते जी भाव त्या ठिकाणी व्यक्त केला, ते भाव मनामध्ये येतात की फुटलाशे तळ्याचा, बांधल्याशे तळ्याचा फुटलाशे बांध, या पद्धतीचं प्रत्येकाच्या मनातला जो, हृदयातला जो काही बांध आहे तो बांध त्या ठिकाणी फुटला होता. उमायावर उमाळे दाटत होते. आनंदीमाईने रंगनाथ महाराजांना त्या ठिकाणी समाधी दिली, सदानंद महाराजांना समाधी दिली. आणि रंगनाथ महाराजांनी स्वतः सदानंद महाराजांच्या नावाचा जय जयकार करून नगारा वाजवला. आणि या ठिकाणी तेव्हापासून रंगनाथ महाराजांनी स्वतः इथली जी यात्रा आहे या यात्रेची परंपरा सुरू केली. आणि सगळ्या उपस्थितांना सांगितलं की देवाचा पुण्यतिथी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी सुरू करायचा आहे. कारण इथलं मोठं मंदिर या ठिकाणी उभं करायचं आहे आणि याचा नावलौकिक झाला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी कण्या आमटीचा जो काही भंडारा आहे तो कण्या आमटीचा भंडारा तुम्हाला करायचा आहे. आणि तेव्हापासून या ठिकाणी कण्या आमटीच्या भंडाऱ्याची जी काही परंपरा आहे ती परंपरा आज रोजी पर्यंत या ठिकाणी टिकून आहे. आज सदानंद महाराजांच्या पुण्यतिथीचं हे 119वे वर्ष, म्हणजे जवळपास 12 दशकं या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या निमित्तानं वेगवेगळ्या गावावरून, मार्डी आहे,
हिवरडी आहे, टाकरवन आहे, मोतीगावान आहे, शिंपीराजा आहे, शिरनेर आहे, अशा शिवाय बोर रांजणी आहे, अशा वेगवेगळ्या अनेक ठिकाणावरून महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी पालख्या येतात. दशमी पासून ते त्रयोदशी पर्यंत पालख्या या ठिकाणी थांबतात. त्रयोदशीला पालख्यांचा काला होतो आणि नंतर पुन्हा महाद्वाराचा महाप्रसाद होऊन या ठिकाणी जी यात्रा आहे ती यात्रा संपन्न होते. आज सुद्धा एक परिसरामध्ये भव्य दिव्य अशी मोठी यात्रा म्हणून सदान महाराजांची जी यात्रा आहे त्या यात्रेचा नावलौकिक आहे. मी या निमित्तानं सर्व आमच्या भक्तगणांच्या वतीनं महाराजांच्या जो काही सगळा भक्तवर्ग आहे हा कानाकोपऱ्या दूरदूरपर्यंत पसरलेला आहे. त्यानिमित्त सगळ्यांना आम्ही असे आवाहन करतो की प्रत्येक पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं, महाराजांचे आशीर्वाद घ्यावे. कारण सदान रंगनाथ महाराजांनी घालून दिलेली जी परंपरा आहे, प्रत्येक एकादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पालख्या येतात, भक्तवर्ग येतोय, महाराजांचं दर्शन घेतोय, आशीर्वाद घेतोय. आणि अजून सुद्धा हा जो परिसर आहे हा आनंदी, अत्यंत संपन्न आणि समृद्ध असा परिसर म्हणून हा परिसर ओळखला जातो. आज सुद्धा खऱ्या अर्थानं या भूमीची, पुण्यभूमीचे जे काही माती आहे ही माती आमच्या अंगा खांद्यावर घेऊन आमच्यासारखी अनेक मंडळी लहानची मोठी झाली. त्यांचं हे आमचं सद्भाग्य आहे, आमच्या पूर्वजांचं हे सद्भाग्य आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं महाराजांचं जे कार्य आहे हे आमच्या मुखानं समाजापर्यंत नेण्याचं काम सदानंद महाराजांनी, रंगनाथ महाराजांनी माझ्या मुखाने ते बोधून घेतलं. त्याबद्दल हे खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांचं पूर्वसंचित आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी यात्रेला येण्याचं आवाहन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री सद्गुरू सदानंद महाराजांच्या मठाची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री एकनाथजी शिंदे सर व समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री सद्गुरू सदानंद महाराज की जय.